अघोरी साधक आणि सैतानी ताकद यांची अनोखी जुगलबंदी असणारी ही कथा जितकी विचित्र विलक्षण तितकीच भयानक, भयोत्पाद माजवणारी ही दीर्घ कथा आपल्याला खिळवून ठेवल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा भीतीने रक्त गोठावून टाकणाऱ्या या अघोरी सफरीसाठी तयार राहा। कथेचं नाव अघोरी भाग 6। लेखक दीपक पाटील। दोन दिवस झाले तरी तो अघोरी जागचा न हलता त्या पिंपळाच्या खोडाला टेकून तसाच बसून होता। त्याची ध्यानमुद्रा लागली होती। मनातल्या मनात अविरतपणे तो आपल्या गुरूंचा, भूरनाथ बाबांचा धावा करत होता। पण 2 दिवस होऊनही गुरूंनी त्याला दर्शन दिलं नव्हतं। अन अखेर तो उठून उभा राहिला। राग फासलेला आपला कृष्य देह सांभाळत, डोक्यावरील जाटांची पुरचुंडी बांधत तो जोराने किंचाळू लागला। त्याच्या त्या किंचाळ्यात हृदय भेदून टाकण्याची ताकद होती। त्या आरोळीने भोवतालच्या अरण्यात जणू स्पंदन उठू लागली। पायाखालची धरा जणू कंपन पाहू लागली। असीम वेदना हा त्या आरोळीचा गाभा असावा। अन थरथरता देह सांभाळत तो मोठमोठ्याने ओरडू लागला, बाबा, तुम्ही माझ्या हक्केला का धावून येत नाही आहात? माझं काही चुकलंय का गुरुवर्य? मी आजवर आपला प्रत्येक आदेश पाळत आलोय। मला असे एकट्याला सोडू नका। मला तुमच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे बाबा। माझ्या हाकेला प्रतिसाद द्या। मला वाट पाहायला लावू नका। अन तो अघोरी अचानक अबोल झाला। स्वतःचीच जणू तो फसवणूक करत होता। मागील 2 दिवसांच्या आराधनेनंतरही भूरनाथ बाबा प्रकटले नाहीत। याचा अर्थ ते आता ह्यात नाहीत हे त्याच्या चाणाक्ष मनाने जाणले होते आधी। अन म्हणूनच तो अतीव दुःखाने किंचाळला होता। अन मनाशी काहीतरी ठरवून तो पुटपुटू लागला, प्रेतात्मा आमंत्रण, हो प्रेतात्मा आमंत्रण, हाच मार्ग आहे आता, हाच मार्ग। शव लागेल, एक मानवी शव लागेल, आजच्या आज। अन अस्पष्ट बडबड करत तो आता त्या विशाल नदीपात्रात उतरला। त्याचा रुख आता शहराकडे होता। काही दिवसांपासून घडत असणाऱ्या विचित्र घटनांनी साधना काहीशी चिंताग्रस्त राहू लागली होती। आधी एका सायंकाळी खिडकीत बसलेल्या ते घुबड, तेव्हापासून अपार्टमेंटच्या अवतीभोवती घुटमळत राहणारे कावळे, आणि आता साक्षीला मृत पावलेल्या छायाचे झालेले दर्शन, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी समान दुवा असावा असा तिचा कयास होता। पण हे जे काही घडतंय ते नेमकं का आणि कशासाठी याबाबत मात्र ती पूर्णतः अनभिज्ञ होती। साक्षीचं वागणंही हल्ली काहीसं चमत्कारिक होऊ लागलं होतं। कधी नव्हे ती साक्षी चिडचिड करू लागली होती। कधीतरी एकटीच आपल्या खोलीत बसली असता ती कोणाशी तरी बोलू लागली होती। हल्ली ती साधनाशीही खूप खोटंही बोलू लागली होती। या साऱ्या प्रकारामुळे साधना चिंतित तर होतीच, पण काहीशी घाबरूनही गेली होती। तिने याबाबत एकदा सचिनशीही बोलण्याचे ठरवले। एके सायंकाळी साक्षी खाली पार्किंगमध्ये खेळायला गेली असता संधी पाहून साधनाने सचिन समोर तो विषय काढला, अहो मी काय म्हणते, साक्षीची काळजी वाटते मला। हल्ली काहीशी विचित्र वागायला लागली आहे। अन काही दिवसांपासून मला थोडं विचित्रच वाटतंय। म्हणजे नक्की सांगता येत नाही मला, पण असं वाटतंय काहीतरी घडणार आहे, काहीतरी विपरीत असं। चहाचा घोट घेत मोबाईलमध्ये पाहत बसलेला सचिन साधनाच्या वाक्यांनी काहीसा दचकला आणि मग किंचित हसून म्हणाला, अगं या वयात मुलांच्या स्वभावात हळूहळू बदल घडत जातो, त्यामुळेच कदाचित विचित्र वागत असेल ती। एवढी काय काळजी करतेस? आणि तुला नेमकं काय विचित्र वाटतंय ते जरा मोकळेपणाने सांगशील?
आणि पुढील 10 मिनिटात साधनाने सचिनला मागील काही दिवसात घडलेल्या त्या विचित्र घटनांबद्दल कल्पना दिली. यावर मात्र सचिन अगदी खळखळून हसला आणि म्हणाला, काहीतरीच काय साधना, उगीच 3 वेगवेगळ्या गोष्टी एकत्र आणून नसते कायच बांधू नकोस. तसं काहीही नाही आहे. आणि कमॉन यार, तू केव्हापासून असल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलीस? तसं नाही हो, काहीतरी होणार आहे नक्की. मला नीट सांगता येत नाही आहे, पण मला फार काळजी वाटते. काही होत नाही ग, उगाच टेन्शन घेऊ नकोस, असं म्हणत सचिनने हातातला चहाचा कप खाली ठेवला आणि तो उठून TV चालू करत सोफ्यावर जाऊन बसला. शहरात शिरलेला तो अघोरी दिवसभर इकडे तिकडे भटकत होता. त्याला एक मानवी शव हवं होतं, तेही मागील 24 तासात मरण पावलेल्या माणसाचं शव. तो यावेळी एक अनोखी साधना करणार होता. मानवी शवाचा वापर करून शव साधना करता करता तो आपल्या गुरुचा प्रेतात्माही निमंत्रित करणार होता. ही काही त्याच्यासाठी नवीन गोष्ट नव्हती, पण यासाठी मागील 24 तासाच्या आत मृत पावलेल्या व्यक्तीचे शरीर मिळणे गरजेचे होते. एकदा का मृत शरीर मिळाले की पुढील 2-3 तासात त्याला आपले ध्येय गाठता येणार होते. शहरात फिरता फिरता सायंकाळी 6च्या सुमारास तो एका ठिकाणी पोहोचला. ती एक दफनभूमी होती. तिथे काही लोक मिळून एक खड्डा खणत होते. कुणाला तरी दफन करण्याची तयारी चालू असावी. अघोरीच्या चेहऱ्यावर हास्य पसरले, पण त्याला वाट पाहावी लागणार होती. आणि तेवढ्यात शहराकडून दफनभूमीकडे येणाऱ्या त्या रस्त्यावर त्याला माणसांची गर्दी दिसली. ते लोक दफनभूमीकडेच येत होते. मृत व्यक्तीला घेऊन येणारी ती अंत्ययात्रा होती हे ओळखून अघोरी क्षणार्धात तिथून गायब होत टेकडीवजा जंगलाच्या झाडीत जाऊन लपून बसला. पुढील 2-2.5 तास तो तिथेच स्तब्ध बसून होता. 8-8:30 होता होता सर्व लोक तो मृतदेह दफन करून दफनभूमी सोडून निघून गेले. तरीही त्या अघोरीने घाई न करता थांबण्याचे ठरवले. 12-12:30च्या सुमारास आकाशात काळे कुट्ट ढग जमू लागले. तुफान जोराचा पाऊस येणे त्या अघोरीसाठी जमेची बाजू होती, कारण मुसळधार पावसात त्या दफनभूमीकडे कोणीही भटकणार नव्हतं आणि त्याला आपला इप्सित साध्य करता येणार होतं. दमदार पावले टाकत अघोरी त्या दफनभूमीकडे सरसावला. पावसाला सुरुवात झाली नसली तरी ढगांचा गडगडाट आणि विजेंचा थैथयाट चालू झाला होता. अन तो अघोरी दफनभूमी शिरताच जणू एक द्वंद्व सुरू झाला. दफनभूमीतील आजपर्यंत दफन केलेल्या हजारो लोकांचे प्रेतात्मे जणू गोळा झाले. त्या अघोरीला दफनभूमीत आत येण्यापासून जणू ते रोखत असावे. अघोरीच्या अवतीभोवती आता सळसळीचा, गुरगुरण्याचा आणि चित्कारांचा आवाज येऊ लागला होता. शांत आणि दमदार पावले टाकत तो अघोरी मात्र नवीनच गाडलेल्या त्या मृतदेहाकडे सरकत होता. आणि अचानक अवतीभोवती घुटमळणारे ते प्रेतात्मे हिंस्त्र होत त्या अघोरीवर हल्ला करू लागले. आता मात्र तो भलताच खवळला. हातातील त्रिशूळ दोन्ही हातांनी मध्यभागी पकडून गरगर फिरवत तोंडाने एक क्लिष्ट मंत्रोच्चारण करत त्याने सोभोवती एक गिरकी घेतली. तसे ते प्रेतात्मे शमयाचना करत इतरत्र पळू लागले. ताज्या ताज्या गाडलेल्या त्या मृतदेहाजवळ पोहोचताच त्या अघोरीला बाजूलाच पडलेले एक कुदळ दिसले. ते हातात घेत बेभान होऊन तो मातीची ती कबर खोदू लागला. त्याच्या हातात जणू 10 हत्तीचं बळ आलं असावं. कुदळाने माती मोकळी करत आणि मग ती दोन्ही हाताने भराभरा मागे उडवत पुढील अर्धा-पाऊण तासात त्याने ती कबर बऱ्यापैकी खोदली. आता मृतदेह हाती लागू लागला. वेगाने हालचाल करत त्याने त्या मृतदेहाजवळची माती मोकळी करण्यास सुरुवात केली. क्षणभर थांबून त्याने एक दीर्घ श्वास घेत अंदाजा घेतला.
अन तो पुटपुटू लागला, महिला, 70 पार झालेली महिला, वृद्धापकाळाने निधन, पण सुटका नाही, अजूनही या फेऱ्यातच राहावं लागणार. पुढील 10-1 मिनिटात त्याने त्या वृद्ध महिलेचा कृश मृतदेह मातीतून पूर्णपणे बाहेर काढला. तो मृतदेह उचलून मातीच्या ढिगाऱ्यावर ठेवत आता तो अघोरीही त्या खड्ड्यातून बाहेर आला. विजांचा कडकडाट आता वाढू लागला होता आणि अशाच एका कडकडाटात त्या अघोरीने पाहिले, नाकातोंडात, डोळ्यात आणि सर्वांगावर मातीचा थर बसलेला तो मृतदेह भलताच विद्रूप आणि भयानक वाटत होता. पण त्याला आता त्याची तमा नव्हती. त्याला आपले ध्येय साध्य करायचं होतं. त्याने तो मृतदेह त्या मातीच्या ढिगाऱ्यावरून खाली समतल भागात घेतला आणि तो मृतदेह नीट उताणा झोपवत आता तो अघोरी त्या मृतदेहाच्या छातीवर उभा राहिला. त्याच्या वजनाने त्या कृशदेहाच्या बरगड्या कडकड करत तुटल्या असाव्या. काहीसा तोल गेलेला अघोरी पुन्हा आपला तोल सावरत त्या मृतदेहावर उभा राहिला. हळूहळू आपला एक पाय वरती उचलत त्याने तो आपल्या दुसऱ्या पायाच्या गुडघ्यावर ठेवला. दोन्ही हातांच्या बोटांनी आपल्या छातीवर एक त्रिकोण बनवून त्याने शव साधनेस सुरुवात केली आणि तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या गडगडाटात पाऊस बेभान होऊन बरसू लागला. पण पावसाचा हा अवतार त्या अघोरीसमोर फारच कमी भयानक वाटत होता. इरेला पेटलेला तो अघोरी जवळजवळ 2 तास त्या मृतदेहाच्या छातीवर उभा राहून शवसाधना करत होता. एका पायावर उभा असूनही तो एखादा पुतळ्यासारखा कमालीचा स्थिर वाटत होता. आणि अचानक त्याला आपल्या खांद्यावर वजन जाणवू लागलं. त्याच्या खांद्यावर दोन्ही बाजूंनी त्याच्या छातीकडे पाय मोकळे सोडून कोणीतरी बसलं होतं. त्या मिट्ट अंधारात ते कोण आहे हे सांगणं कठीण होतं. पण आपल्या गुरूंचं अस्तित्व ओळखायला त्या अघोरीला क्षणाचाही विलंब लागला नाही. आता त्या अघोरीच्या चेहऱ्यावर एक समाधान झळकू लागलं. भुरानाथ बाबांचा प्रेतात्मा प्रकटला होता आणि तो त्या अघोरीच्या खांद्यावर येऊन विराजमान झाला होता. अघोरी आनंदाने त्यांच्याशी काही बोलणार इतक्यात बाबांनी आपले दोन्ही हात अघोरीच्या तोंडावर ठेवले. हा संकेत होता. बाबा जणू अघोरीला एकही शब्द न बोलता शांत राहण्यास सांगत होते आणि गुरूंच्या आज्ञेप्रमाणे तो अघोरी शांत झाला. भुरानाथ बाबांनी आपले दोन्ही हात वर उंचावून अंगठा आणि तर्जनी यांचे काटकोन करत ते दोन्ही काटकोन अंगठा कानांच्या वर येईल अशा प्रकारे त्या अघोरीच्या दोन्ही कानांच्या वर ठेवले. भुरानाथ बाबांच्या दोन्ही तर्जनी इतक्या लांब होत्या की त्या दोन्ही अघोरीच्या कपाळावर येऊन मिळाल्या आणि पुढच्या काही क्षणात एक विलक्षण गोष्ट घडू लागली. एका पायावर उभा तो अघोरी आणि त्याच्या खांद्यावर बसलेला प्रेतात्मा विजेचा धक्का लागल्यासारखे अगदी वेगाने थरथरू लागले. अघोरीचे मस्तक आता हळूहळू विलक्षण सोनेरी प्रकाशात चमकू लागले. विजेच्या कडकडाटात तो नजारा काहीसा विलक्षण आणि अनोखा वाटत होता. आणि अचानक मस्तकावरील तो दिव्य प्रकाश नाहीसा होत आता तिथं अंधार पसरला. खांद्यावर जाणवणारा तो प्रेतात्मा आता गायब झाला होता. अघोरी आता त्या कृश शवावरून खाली उतरला. त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती का हे खात्रीशीर सांगता यायचं नाही. पण त्याला भूक मात्र लागली होती. त्याने तो कृश मृतदेह खांद्यावर टाकला आणि तो आडवाटेने निघत त्या अरण्याकडे जाऊ लागला. अरण्यात पोहोचताच तो या मृतदेहाचे मांस खाऊन आपली भूक भागवणार होता. मित्रांनो, तुम्हाला ही अघोरी कथा कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायलाही विसरू नका. लवकरच भेटूया अघोरी भाग 7 सोबत. तोपर्यंत काळजी घ्या.